धोका दे गो मैना अग शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना इस्त्रीचे कपडे आणले तर हाय ना इस्त्रीचे कपडे आणले तर हाय ना शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना झालं नाचत ना झालं. चल जाऊन डिलिव्हरी देऊया लय उशीर झालेला आहे काय जमतलाच हां. पटापट आटपायला हवीत काम हा रसिकाबाई ओ रसिकाबाई ओ रसिका आले, आले. ओ रसिकाबाई बाई दरवाजाच्या बाहेर बेल आहे ना हा, हा. मग बेल दाबाची सोडून आरडाओरडा कशाला करताय या आत या वाजव आता आता कशाला ना असू दे या आता घेऊ असं माणस बाई कापडे काढा नाही म्हणजे धुवायची कापडं असली ती काढा तुमचं धुवलेलं कपडे मी इथं घेऊन आलेलं आहे काय आणलात जमलं आणि हे बघा हे घ्या हिशोब करून टाका सगळा हिशोब हो इथं कसला हिशोब मोरे 1 रुपयाही देणार नाही मी तुम्हाला अहो असं काय मोरे 2 दिवसात कपडे आणून देतो सांगितलं होतं तुम्ही मला हो, हो. 5 दिवस झाले फोन उचललेला नाहीये तुम्ही माझ्या नवऱ्याला बाहेर गावी जायचं होतं मला एक लग्न होतं सगळी कामं खोळंबलीत माझी फोन का उचलत नव्हता तुम्ही बरं 5 दिवसानंतर काल एक फोन उचलला त्यात पण काहीतरी खुसूर बोलत आणि फोन कट केला नाही ते जरा थोडीशी गडबड झाली नाही असं नाही काय जेव्हा जेव्हा तुमचा फोन यायचा ना तेव्हा माझा ना नेमका सीन चालू असायचा का नाही कसला सी ते काय बोला पटकन ते मी सिरियल मध्ये काम करतो का नाही सिरियल तुम्ही होईत अहो मोरे पण धुवायला नेलेले कपडे लोकांचे ते आणायला द्यायचं सोडून तुम्ही शूटिंगला वगैरे जाता का हो अभिनयाची ना मला लहानपणापासून आवड आहे आणि महत्वाचा कॅरेक्टर असेल तरच हो म्हणतो नाही तर नाही महत्वाचं कॅरेक्टर मग? अहो साधा आलो साहेब एवढा पण डायलॉग देत नाही कोणी यांना आले मोठे तुला माझ्या जलू नको हा, वसाड्या हा, माझ्या अभिनयाची शैली अजून त्यांना कळलेली नाही असं होत आहे त्यांचा बर मोठी शैली मोठी शैली म्हणजे अरे त्यांची पोच नाही आहे तेवढी हा. अरे तू माझ्यावर क्वाकनात चल अशी एंट्री घेती ना कडकडून टाळी पडते मला काही समजलास रमला कुठे पुरे. ऐकण्यासारखं आहे पुढे. कोकणात तुम्हाला टाळ्या वगैरे पडत असतील मोरे होय तर. अहो, पण लोकांचे कपडे तुम्ही धुवायला घेऊन जाता ते त्यांना वेळेत द्यायचं सोडून तुम्ही शूटिंगला वगैरे जाता हे योग्य आहे का नाही, ते मला ब- सांगा बरोबर आहे ते. शेवटचं सांगते तुम्हाला आता परत जर का घोळ घातलात ना मोरे हा. एकही कपडा देणार नाही तुमच्याकडे ना इस्त्रीला देणार ना धुवायला देणार नाही नाही असं करू Nonsense. नको मॅडम काही बोलू नका मॅडम दादी कपडे दाखवू हो, हो. सगळे Nonsense. येऊन दे व्यवस्थित दे मॅडम हे बघा कपडे सगळे हे घ्या. हे घ्या हे घ्या सगळं आणलंय का हो म्हणजे व्यवस्थित? काय सगळे काय सगळे हो, हो. हे काय काय हे काय काय म्हणजे लिंगा बघा किती असं स्वच्छ धुवलाय का नाही इस्त्री पण बघा केवढी कडक झालेली आहे जरा देव. अहो नाही मोरे पण हा आमचा लेंगा नाहीये म्हणजे आमच्याकडे कोणी लेंगा घालत नाही आणि 1 मिनिट आणि मी एक पिवळ्या रंगाचा परकर पण दिला होता ना हा हा तो आहे आणलाय का तुम्ही परकर कुठे आहे परकर द्यायचं सोडून हा तुम्ही लेंगा आणलात तुम्ही एक काम करा मॅडम हे बघा हे घ्या हा लेहंगा घ्या हा. आणि ह्याचा परकर करून टाका हा. हे घ्या. याचा परकर हा, मग त्याच्यात कठीण काय आहे ए धर हा बघ हे बघा हा लेहंगा आहे का नाही हा बघा इथनं असा वसुवायचा दोन्ही साईडनी मग असा हा जॉईंट करायचा आणि म्हणजे असं टाक घालायचं झाला परकर ओ साडी तर नेसता तुम्ही कोणाला दिसणार आहे अहो का काय 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 बोलतोय दुसऱ्या कोणाच्या तरी लेंग्याचं मी का परकर करेन काय संबंध माझा परकर द्या ना मला हा कोणाचा लेंगा आणलाय हो मोऱ्यानो हो. ते आपण मगाशी इकडे गेलो ना चौगुलेंच्या घरी गेलो हा, होतो चौगुलेंच्या घरी. तिथे त्यांना आपण परकर नाही का मधनं टाका मारला तर त्याचा लेंगा होईल बोललो होतो त्यांचा लेंगा अरे हा आता त्या मनुष्यान त्या परकरचा लेहंगा केला नसल आणि आता हा आपण त्यांना लेहंगा नेऊन दिला तर त्यांच्याकडे डबल होईल Double. आपल्यावर चिडतील मग मॅडम काही नेसतील अरे काय प्रश्न पडतो तुम्हाला डोक्यावर पडलात तुम्ही मोरे नाही, नाही. माझा परकर मला हवा साडीवरचा मॅचिंग परकर येतो आणि हा चौगुले कोण आहे कोण आहे चौगुले त्याने खरंच त्या परकरचा शिवून लेंगा केला असेल हो. पिवळा लेंगा हो ते हमऱ्या कोको हे काय नाही
ते हे करू शकतात तर काही करू शकतात. ते काय पण करू शकतात. हे बघा, मला माझा परकर हवाय, माझा साडीवरचा मॅचिंग परकर आहे, मला लवकरात लवकर आणून अरे द्यायचा. काय येडायच काय, तुला पण सांगता येत नव्हता तेव्हा. तुम्ही बाकीचे कपडे तरी व्यवस्थित आणलेत का? अंध म्हणजे काय, मी येडा आहे काय? माझा विश्वासच राहिला नाही इतके वर्ष तुमच्यावर. धंदा काय चुकीचा करतोय काय? एवढे नोकर चाकर राखायचं, पगार द्यायचं, खायची गोष्ट आहे काय? किती कपडे होते मला आठवत बघा मोजून घ्यायचं गेले. हा हे काय आहे सगळे. हा मोरे, वाव, हे कोणाचं टी शर्ट आहे? कोणाचा म्हणजे हो तुमचाच आहे का? हे बघा, ब्ल्यू टी शर्ट रसिकाबाई. हा काय कवसा लिहिलेला आहे? ऐका ऐका, बरोबर आहे. ब्ल्यू कलरचं टी शर्ट मी तुम्हाला दिलं होतं, पण ते माझ्या नवऱ्याचं होतं. हा. आणि तो डबल एक्सेल साईजचं टी शर्ट वापरतो नाही का? आणि तेही त्याला टाईट होतं. हे म्हणजे हे काय रे, तुला काय नीट काय, तू काय धंदा करतोस का काय? नुसार आपला नुसार खाण्यापुरता आहेस हा? अहो ते आपण त्या दिवशी राणे आजीकडे गेलो होतो. हा. त्यांच्या नातवाचा टी शर्ट तुम्ही म्हणत होते ते खेचून लांब केल्या बोलत होत्या त्या. हा. तो टी शर्ट अरे हो, ते काय झाला, तो धुतल्यावर मग ताणला गेला आणि त्या राणीबाईवर आपला भांडण झाला. हा. मग मी त्यांना नाही म्हटलो, हा अल्टर करून घ्या, हवं तर मी पैसे देतो. हा, हा. तर टी शर्ट त्यांना दिलेला आहे का नाही? बरोबर हो. असं झालं. मला बरोबर. कळलंय, म्हणजे तुम्ही सगळ्यांबरोबर असंच करता. नाही बा. इकडचे कपडे तिकडे, काहीतरी कपड्यांची वाट लागते, हे सगळ्यांच्या बाबतीत घडतंय ना? मग कशाला चालवता लॉन्ड्री? बंद करा ना. काय उपयोग आहे तुमच्या लॉन्ड्रीचा? अहो नाही हो बाईनो, मी सगळ्यांना नीट करतो का नाही काही जमातली. हा धड नको हा. अरे वासाड्या, तू जे वहीत लिहितोस ना त्याचा मी डिलिव्हरीसाठी बरोबर आठवडा बांधतो आणि देतो. तुम्ही माझ्यावर कशाला ढकलताय सगळं? ढकलू नाही तर काय? कपडे सगळे तुम्ही घेऊन येतात. हा. 4 गाठोडे होतात म्हणून उचलायला त्रास होतो, म्हणून सगळे एकत्र करून तुम्ही सगळे कपडे मिक्स करून टाकतात त्याच्यात. ये तुला दुकानात सगळं मी समजावून सांगतो का नाही? हा, सांगतो का ना हा, मला हा, सांग. सांगता. गोष्टी करतोय मोठ्या. आणि हे बघ, कोणाचा कपडे कोणाला द्यायचं हा सगळं माझ्या डोक्यात फिट आहे. तुमच्या डोक्यात पीठ आहे. हा. अहो मॅडम हो, हा. साधं ना डाळ आणायला सांगितली बायकोनी त्यांच्या, तर तुरीची डाळ की मुगाची डाळ हे त्यांच्या लक्षात राहत नाही आणि डोक्यात पीठ असतं माझ्या म्हणे. बायकोचं नाव काढू नको माझ्या. मला कसं बोलताय? तुम्ही मला कसे बोलताय? काय चाललंय? एक मिनिट. गोष्टी घर आहे, माझं घर आहे, नीट वागा. हे फालतुगिरी चालणार नाही, हकलवेन मी तुम्हाला. दुकानात चल. नाही तुला आज मी दाखवतो. हा चला तुम्ही नाही दुकानात. चल तू हा, दुकानात. चला ना. नाही लय मी याच वाढले हा, चला. चांगली इस्त्री गरम करून नाही तुझ्या कुल्यावर टेकवली ना तर नाव प्रभाकर मोरे सांग. मग मी पण लाल लाल कोळसे नाही तुमच्या चड्डीत टाकले ना तर नावाचं दखून नाही. माझ्या टाकणार मग तुम्ही मला अरे थांबा. मी परत एकदा सांगते, सभ्य माणसाचं घर आहे, जरा तोंड सांभाळून बोला. लाज वाटत, एक बाई उभी आहे तिच्या समोर असं काही बोलाल तुम्ही? नॉनसेन्स. कोलसट टाकतो मग भागणार. उभे राहा शांतपणे. एक तर सगळ्या कपड्यांची वाट लावली आहे तुम्ही, कसं कर. आणि मोरे, वाव मी तुम्हाला एक साडी दिली होती ना ड्राय क्लिनिंगला, ती याच्यात दिसत नाही. आणली की नाही आणली? नाही कशी आणली असेल तुझी कुठे बघा बघा? नीट. बघाल तेव्हा गावल ना. कुठे गेली साडी? आहे की नाही? कुठे गेला? ठीक आहे तुमची साडी घ्या. हा हे घ्या. ही साडी हा मग धुवून धुवून आटली आहे ती. मोरे, हे टॉवेल म्हणजे माझी आटलेली साडी असं म्हणायचं तुम्हाला? हा मग तुम्ही ऑनलाईन खरेदी करता हो का नाही? हा. विश्वास ठेवू नको ऑनलाईन खरेदीवर. का? ओ नशीब तुमच्या साडीचा टावेल झालाय. मांग एका बाईच्या साडीचा हात रुमाल झाला होता. होय का नाही रे? आम्ही माझ्या डोळ्याने बघितलं होतं. डोळ्या- कानाखाली आज करेन, डोळ्यांनी बघितला होता. काहीही बोललाल, वाटेल ते बोला आणि मी विश्वास ठेवायचा त्याच्यावर. मोरे, फालतू काहीतरी बोलताय. अहो, एखादा कपडा आटला, श्रिंक झाला तर त्याची साईज बदलेल ना, त्याचा कलर, त्याचं टेक्स्चर कसं काय बदलेल? हे पण बरोबर आहे. मोरे, मी तुम्हाला जी साडी दिली होती ती सिल्कची साडी होती. हा टर्किशचा टॉवेल आहे मोरे. नाही लाईट पिंक कलरची साडी होती, त्याच्यावर असे व्हाईट कलरचे फ्लावर्स होते, अशी छान नाजूक हा. बॉर्डर होती त्याला. आठवतंय का तुम्हाला? ती सिरियल लागते नाही का संध्याकाळी 7 वाजता, चांदण्यात फिरताना धरलासा हात. हा हा त्या सिरियल मध्ये ना परवा त्या हिरोईनने नेसली होती साडी. होय काय? मी माझ्या मैत्रिणीला फोन करून पण सांगितलं की अशी सेम साडी माझ्याकडे. पुढच्या किटी पार्टीला ना ती साडी नेसून सगळ्यांना जळवणार. नाही नाही जलवा. पण तुम्ही त्या दिवशी ती काय ते चंद्र फिरताना धरला हात. हा. हा म्हणजे चांदण्यात त्याच्यात फिरताना. साडी बघितली होती हो? अहो सेम तशीच साडी आहे माझ्याकडे. काय सांगता बा? तीच साडी तुम्हाला दिली आहे मी ड्राय क्लिनिंगला. वा साडी हे दत्तू म्हणजे आपण जर शूटिंगला सगळे कपडे देतात ना त्याचं अर्धमूर्त तिकडेच राहिलेला आहे. आता हिरोईनची कंटिन्युटी राहिली असेल म्हणून ठेवून घेतलं असेल त्यांनी. मला काय माहिती यातलं आता. तुला काय माहिती म्हणजे? हा मग. अरे तू काय येणार खरं तू का? तुला वहीत नीट लिहून ठेवायला काय होता मला सांग. वहीत कोण लिहून असतो बापूस? मी लिहून ठेवलंय सगळं. थांबा ऐक तुम्हाला ना. एक मिनिट कुठे- कुठे लिहिलंय? दाखव मला. हे बघा दाखव. हे सगळं लिहून ठेवतो मी प्रत्येक वेळी वहीमध्ये. हा, कुठे दाखव? हे बघा काय आहे? चांदण्यात फिरतानाला 12 कपडे. हा
तुझा नाद गडी बाजला 10 कपडे 10 कपडे. हा? शपथ आत्याबाईंचीला 15 कपडे बरोबर. होतोय काय करोडपतीला 3 सूट सगळं बरोबर लिहून ठेवलंय मी इथे. म्हणजे ह्यांची साडी बहुतेक शूटिंग वाल्यांकडे राहिलेली वाटते आणि परकले पण नाही काय. हा, तसं पण झालं असेल. तुम्ही शूटिंग वाल्यांना कपडे देता अरे, म्हणजे आम्ही तुम्हाला जे कपडे देतो ते तुम्ही शूटिंग वाल्यांना भाड्याने देता. हा त्यांचा तो जोड धंदा आहे. जा सोड. हो, हो. ऐक ते जाऊ दे. थांबा. धंदा. म्हणजे अहो इथे तर सगळा गोंधळ आहे मॅडम. ऐक रे. तुम्हाला दाखवतो एक ऐक मिनिट. ना, दत्तू. ही बघा आता ही तुमच्या नवऱ्याची पॅन्ट हा तुझा नाद गडीबारच्या सिरियलला आम्ही दिली होती बरं. हिरोला घालायला. हा. चालू सीन मध्ये हिरोईनने हे बघा उदबत्ती पाठवून बोकं पाडले त्यात. अरे ते एम्ब्रॉयडरी केले त्याच्यावर. माझ्या नवऱ्याची ब्लेझरवरची पॅन्ट आहे यार, नाही ते- ब्रँडेड माझं वाट लागेल. हो ते हे बघा हे बघा बाई हे बघा हे रबडीचे डाग ते हिरोईनच्या आईने पाडले त्याच्यावर नाही, ऐक ना. लंच टाइमला. टी-शर्ट तुम्ही काय बोलते मला. आणि तुमच्या आजोबांचा कुर्ता तो कुर्ता त्यांनी मैतावरती टाकायला दिला होता एका सीन मध्ये. मोरे कोण आहात तुम्ही डोक्यावर पडलात का तुम्ही हे याच्या पुढे एक कपडाही तुम्हाला मिळणार नाही, ना धुवायला मिळणार ना इस्त्रीला मिळणार. कळलं तुम्हाला? निघायचं आता, निघा. बाई सॉरी म्हणजे जरा चुकी झालेली आहे. हा बघ ऐकून घ्या. माझ्याशी बोलायला नाही, पाया पडतो. नाही बोलायचं. ऐकून घ्या. बोलू नका. ऐकून नॉट. मला सांगा मोरे, आम्ही इतक्या विश्वासाने तुम्हाला कपडे देतो, हो, हो. हे तुम्ही असे भाड्याने लावता, हे बरोबर आहे का? नाही ते बरोबर. नाही, याच्या पुढे माझं तोंड दाखवायला यायचं नाही. निघा. 1 रुपया मिळणार नाही. निघा. तू ये तू दुकानात ये, तुला दाखवतो. मी- ये तू दुकानात ये. बघ तू. हा, बघतो मी जा आले मोठे शहाणे. बाई मी काय म्हणतोय मी नवीन इस्त्रीचा धंदा टाकतोय तर त्याला तुमचे कपडे दिले असते तर मला- थोबडा.